संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध म्हणून काँग्रेसकडून सद्भावना पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची देखील मागणी या यात्रेच्या माध्यमातून केली जाणार आहे। मस्साजोग ते बीड अशी ही पदयात्रा असणार आहे। दरम्यान काँग्रेसच्या या यात्रेवर महायुतीने टीका केली आहे। पाहूयात। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ काँग्रेसची यात्रा। काँग्रेसच्या यात्रेवर भाजप शिंदेंच्या शिवसेनेची टीका। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ काँग्रेसकडून सद्भावना पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। मस्साजोग ते बीड अशी ही पदयात्रा असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आली। दरम्यान काँग्रेसच्या या यात्रेवर सत्ताधाऱ्यांनी मात्र निशाणा साधलाय। ही लढाई ही एकट्या देशमुख कुटुंबियांची नाही, तर या लढाईला सर्वांना लढणार आहे। ही लढाई आतापर्यंत जी काही लढली या परिवारांनी लढली। त्यांचं जेवढं नुकसान झालं तेवढं कोणाचंही नुकसान झालं नाही। ही एका बाजूला हत्या आहे, तर दुसऱ्या बाजूला ही घटना अशी भविष्यात घडता कामा नये। क्रूरता नष्ट व्हावी, जी सद्भावना लयास गेली तिचा वृद्धिंग व्हावी। पहिलं त्यांनी वडेट्टीवारांच्या घरापासून वर्षा गायकवाडांच्या घरापर्यंत अंतर्गत काँग्रेसची सद्भावना यात्रा करावी। आपल्या भावना काँग्रेसजनांच्या काय आहेत त्या तरी एक आहेत की नाही ते बघावं अध्यक्षांनी, आणि मग बाकीच्या यात्रेवर बोलावं। मस्साजोग इथून सुरू झालेली पदयात्रा उत्तरेश्वर, पिंपरी फाटा, पिंपळगाव फाटा, सांगवी, सारणी, हिरेनू पेट्रोल पंप, बरड, नांदूर फाटा, एळम घाट, साखरवाडी फाटा, नेकनूर असा प्रवास करत रात्रीचा मुक्काम नेकनूर इथं करणार आहे। उद्या पुन्हा या पदयात्रेची सुरुवात होऊन बीड शहरात सद्भावना मेळाव्यानं यात्रेची सांगता होईल। काँग्रेसच्या सद्भावना यात्रेवरनं संजय शिरसाट यांनीही निशाणा साधलाय। काँग्रेस पक्ष अजगर असून पाणी वाहून गेल्यानंतर काँग्रेसनं यात्रा काढण्याची टीका शिरसाट यांनी केली। काँग्रेसला उशिरा जाग येते। काँग्रेस हा अजगर आहे। सर्व पाणी वाहून गेल्यानंतर आता ही सद्भावना यात्रा, मग भारत जोडो यात्रा, त्याच्यानंतर आणखीन कोणती यात्रा काढतील याच्याने प्रश्न सुटत असतात। सरकारने गांभीर्याने त्या सर्व प्रकरण घेतलेले आहेत आणि त्या पद्धतीने कारवाई सुद्धा झालेली आहे, आणि म्हणून आता उशिरा सुचलेलं शहाणपण हे काँग्रेसच्या अंगलट येणार आहे। संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध तसंच आरोपींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी काँग्रेसकडून सद्भावना यात्रेचं आयोजन करण्यात आलं। विकास माने, झी 24 तास, बीड।